विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 10वी पर्यंत अतिशय आवडता विषय. 11वीत खूप नुकसान झालं. अभ्यासच केला नाही. अभ्यासच केला नाही. क्लासेस होते, ऑफलाईन लेक्चर्स होते, ऑनलाईन कोर्सेस पण घेतले होते. अतिशय उत्साहात. नव्याचे 9 दिवस असं आपण केलं. बरोबर आहे? तुमची नाही माझी स्टोरी सांगतोय. 11वी वाया गेलेली अक्षरशः. बरोबर आहे? आणि तुम्हाला पण काय झालं? डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन असले टॉपिक ऐकूनच अगोदर भीती वाटली होती. सीनियर्सने बी सांगितलं होतं, की हे अवघड आहे म्हणून आणि अवघड वाटायला लागली. पण मी तुम्हाला सांगतोय, घाबरू नका. मॅथ्समध्ये मी आहे ना, काळजी करायची गरज नाहीये. का खरंच. मग तुम्ही म्हणाल, "सर असं कसं? एक तर काही येतच नाहीये, फॉर्म्युलाच काही जमत नाहीत, काहीच जमत नाहीये, मग कसं होणार?" तर मी तुम्हाला सांगू का? 9वं लेक्चर आज मी डेरिव्हेटिव्हचं अपलोड करतोय. ह्याच्यानंतर मी शिकवणार आहे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला लक्षात घ्या. ते अटेंड केलं पाहिजे. पण तुम्हाला एक मी दाखवतो रिझल्ट. ओके. बघा. अथर्व शिंदे अथर्व सुरेंद्र. ठीक आहे. आईचं नाव इथं लिहिलंय लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाचं त्याला बघा इथं मॅथ्समध्ये ओके, मॅथ्समध्ये त्याला 100 पैकी 50च मार्क 10वी ला होते. ओके आणि सायन्स एंड टेक्नॉलॉजीमध्ये फक्त 53 होते. पण सायन्स जाऊ दे म्हणूया. मॅथ्समध्ये किती होते? 50. त्यातले 20 मार्क तर शाळेतच दिलेत. मग अल्जेब्रा, जॉमेट्री एवढं सोपं असून देखील फक्तच 50 पडले होते. पण तो माझ्याकडे मुलगा 2 वर्ष होता. पहिल्या दिवशीच त्याला माझं आवडलं, समजायला लागलं. ओके. आणि आज बघा, नाव तुम्हाला दाखवतो शिंदे अथर्व, आईचं नाव बघा सगळं सेम तोच स्टुडंट आहे आणि मॅथ्समध्ये त्याला 94 मिळालेत. अरे 94 वरून फेल झालेली मुलं पण बघितलीत मॅथ्समध्ये आणि 10वी ला 94, 100 असणारे 35 वर आलेले बघितलेत मी. आणि तुम्ही मला फॉलो करा. मला तुम्हाला याच्यापेक्षाही पुढे पोहोचवायचंय. माझं कामच ते आहे, की तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणायचा आहे. ओके. मग यासाठी काय लागेल? प्रॉपर कष्ट लागणार आहे. बरं हे अवघड आहे का फार? नाही. फॉलो करा. रोज द्या ना वेळ. तुमच्यासाठी मी रोज संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ अपलोड करतोय. रविवारचा एक दिवस सोडला तर रोज व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात इम्पोर्टंट आहे, नोट्स पाहिजेत. मी जे देतोय ना, ऑब्व्हियसली मी आय-एम-पीच क्वेशन घेतोय आणि तुम्हाला सांगू का 4 वर्षाचा अनुभव आहे मुलांना पण. मी पूर्ण एनालिसिस करून आय-एम-पी क्वेशन देतोय आणि त्यातले जास्तीत जास्त प्रश्न परीक्षेत येतात बाळांनो. येतातच. ऑब्व्हियसली 2 मिनिटात सांगू तुम्हाला. सेक्शन डी फिक्स आहे. एल-पी-पी एक क्वेशन येतो 4 मार्काला. डेरिव्हेटिव्हचं थेरम येतं 4 मार्काला. इंटिग्रेशन थेरम येतं 4 मार्काला. मेथड ऑफ रिडक्शन येते 4 मार्काला. फिक्स आहेत क्वेशन. 20 मार्काचे प्रश्न फिक्स आहेत लक्षात घ्या. हे येणारच आहे परीक्षेत. मग करूया ना. सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आपण. y इक्वॉल्स टू x रेज टू x. बघा x रेज टू 2 नाहीये. x रेज टू मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह बघा. x क्यूब असेल. बघा त्याचं डेरिव्हेटिव्ह काय 3x स्क्वेअर असं येतं. येतं बाळांनो येतं. पण x रेज टू x असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह x इंटू x रेज टू x मायनस 1 असं येत नाही. मग आजचा जो पूर्ण टाइप आहे ना, तो सगळा जो प्रकार आहे, याच्यात तुम्हाला दोन्ही बाजूचा लॉग घ्यावा लागेल. मग लॉग y इक्वल्स टू लॉग x रेज टू x. लॉग y इक्वल्स टू लॉग x रेज टू x. ठीक आहे. आता लॉगची प्रॉपर्टी काय? लॉग y इक्वल्स टू हे जे रेज टू x आहे ते पुढे घ्या म्हणजे मला मिळणार आहे x लॉग x. बरोबर आहे? याचं उत्तर ना मला तोंडपाठ पाहिजे तुमच्याकडून. एक्स रेज टू एक्स रिझन सांगतो मध्येच. बघा प्रॉब्लेम. दिसतंय का तुम्हाला? एक्स रेज टू एक्स. इथे दिसतंय का तुम्हाला? एक्स रेज टू एक्स. इथे दिसलं का परत? एक्स रेज टू एक्स. नेक्स्ट प्रॉब्लेम. एक्स रेज टू एक्स. नेक्स्ट प्रॉब्लेम. एक्स रेज टू एक्स. ओके. आता हे थोडंसं वेगळं आहे म्हणून आपण लक्षात घ्या. ओके. पण मी जे तुम्हाला आता सांगितलं लक्षात घ्या. एक्स रेज टू एक्स प्रत्येक न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला याच स्टेप फॉलो करायच्या. आता लिहूया आपण. डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग वाय आहे. एक्स असतं तर ठीक आहे, पण लॉग वाय आहे. चेन रूल. मग लॉगचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन जे काय आहे ते 1 अपॉन वाय आणि चेन रूल नुसार वायच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करा. 1 अपॉन वाय डीवाय बाय डीएक्स. ओके. दॅट इक्वल्स टू इथं प्रॉडक्ट रूल. फर्स्ट टर्म ॲज इट इज. फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म. मग सेकंड टर्मचं डेरिव्हेटिव्ह आहे 1 बाय एक्स. प्लस सेकंड टर्म ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आहे. एक्स ला एक्स काय होतील? कॅन्सल होतील. मग आता येईल काय सांगा? इथं लिहितोय मी नेक्स्ट स्टेप, की dy बाय dx इक्वल्स टू y इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. ओके.
हे y मी इकडे घेतलं आणि 1 प्लस लॉग एक्स. आता y ची व्हॅल्यू पुट करा. y ची व्हॅल्यू आहे एक्स रेस टू एक्स. त्यामुळे dy बाय dx चा आन्सर मिळणार एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स. लक्षात राहील का? एक्स रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. सीईटी साठी मला ते डायरेक्ट आन्सर लक्षात पाहिजे. ओके. बरं आता पहिल्या न्यूमेरिकलला सुरुवात करूया. मग y इक्वल्स टू मी काय लिहितोय बघा एक्स रेस टू कॉन्स्टंट की ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढणं पॉसिबल आहे प्लस ई रेस टू एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू ई कॉन्स्टंट टर्म ज्याचं डेरिव्हेटिव्ह 0 आहे प्लस एक्स रेस टू एक्स असं लिहूया आपण. त्याच्यानंतर आपण असं लिहूया की लेट u इक्वल्स टू एक्स रेस टू ई प्लस ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू ए आणि v इक्वल्स टू लिहूया आपण एक्स रेस टू एक्स. v इक्वल्स टू काय लिहूया आपण एक्स रेस टू एक्स. ओके ठीक आहे. आता मग देअर फोर मला y ची व्हॅल्यू काय मिळाली u प्लस v. चला याचं डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, u चं डेरिव्हेटिव्ह du बाय dx आणि v चं डेरिव्हेटिव्ह dv बाय dx इक्वेशन 1. संपला नाही प्रॉब्लेम बरं का बाळांनो. आता ह्या दोघांच्या व्हॅल्यू काढायच्यात आपल्याला. ओके मग लिहूया परत u इक्वल्स टू एक्स रेस टू ई, ई रेस टू एक्स आणि ई रेस टू ई. चला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग u चं डेरिव्हेटिव्ह du बाय dx एक्स रेस टू ई. ई आता कॉन्स्टंट आहे मग तो कॉन्स्टंट पुढे घ्या आणि त्यातनं 1 मायनस करा. ई रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आणि ई रेस टू ई हा कॉन्स्टंट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0. चला हे झालं. आता v व्हॅल्यू कोण आहे एक्स रेस टू एक्स. आठवा. हे सगळ्या स्टेप आता लिहाव्या लागणार आहेत. लिहाव्या लागणार आहेत. लिहून देणार आहे मी पहिल्या न्यूमेरिकलला बरं का. नंतर वर्क मी ऑफलाईन मध्ये असंच करतो. कन्सेप्ट आले ना ट्राय करा. डाऊट असेल तर विचारा लक्षात घ्या. प्रयत्न करा. जमणार तुम्हाला. काय करणार दोन्ही बाजूचा लॉग घेणार. पण आता लॉग व्ही लिहिणार आहे बरं का आपण आणि एक्स लॉग एक्स येणार लिहू का डायरेक्ट? तर एस टू पुढे घेतलं मी. चला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग जसं लॉग y चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y dy बाय dx तसं लॉग v चं काय येणार 1 अपॉन v dv by dx. That equals to first term as it is derivative of the second term plus second term as it is derivative of the first term. v ने इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे मला असं मिळणार dv बाय dx इक्वल्स टू v. अरे v म्हणजे कोण आहे एक्स रेस टू एक्स आणि ब्रॅकेट मध्ये कोण आहे 1 प्लस लॉग एक्स. झालं की therefore इक्वेशन 1 becomes कुठे इक्वेशन 1 इथं आहे. हे इक्वेशन 1 आहे. ओके कोणाची व्हॅल्यू आहे ती dy बाय dx. मग dy बाय dx इक्वल्स टू e एक्स रेस टू e मायनस 1 प्लस e रेस टू x प्लस एक्स रेस टू x आणि 1 प्लस लॉग x. हे तुमचं आन्सर येणार. ओके मी आता बाजूला सरकतोय. स्क्रीनशॉट काढा तुम्ही. हे मला आता परत सोडून द्यायचं नाहीये. आता मी फक्त एक्सप्लेन करणार आहे की तुम्हाला काय करायचंय ते नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये. ओके चला. y इक्वल्स टू 10 रेस टू एक्स रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू एक्स रेस टू 10 आहे प्लस एक्स रेस टू 10 रेस टू एक्स आहे लक्षात घ्या. ओके मग एकाला u एकाला v एकाला w म्हटलं तरी चालेल हे लक्षात घ्या. ओके आणि तुम्हाला सांगू का रेस टू टर्म पुढे घ्यायच्या म्हणजे लेट मी सांगू का तुम्हाला लेट असं करूया आपण चला. u इक्वल्स टू 10 एक्स रेस टू एक्स. v इक्वल्स टू एक्स रेस टू एक्स रेस टू 10. w इक्वल्स टू एक्स रेस टू 10. असं का केलं मग मगाशी तर मी तर काय केलं होतं सगळ्यांना एकत्र घेतलं होतं का इथं लॉग घ्यायची गरजच नव्हती रे. आता मला इथं लॉग घ्यायचा याचा लॉग घ्यायचा मग मध्ये प्लस साइन कसं चालेल नाही त्याच्यामुळे मी सगळ्यांना सेपरेट केलं. मग y इक्वल्स टू मला u प्लस v प्लस w उरलं. मला मी डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. इथं काय येणार du बाय dx. इथं काय येणार dv बाय dx. इथं काय येणार dw बाय dx इक्वेशन 1. ओके चला सुरुवात करूया आपण. मग u ची व्हॅल्यू आहे 10 एक्स रेस टू एक्स. चला लॉग घ्या.
मग लॉग यू इक्वल्स टू लॉग 10 एक्स रेस टू एक्स, ते एक्स रेस टू एक्स पुढे घ्या. मग लॉग यू इक्वल्स टू एक्स रेस टू एक्स इंटू लॉग 10 पर बेस ई असतो बरं का, लक्षात घ्या. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मध्ये बेस तो असतो. ठीक आहे. आता समजून घ्या मी काय सांगतोय ते. आता इथं परत मला हा कॉन्स्टंट आहे जाऊ दे. याचं डेरिव्हेटिव्ह यू व्ही डब्ल्यू मानून झालं. त्याला काहीतरी आणखीन वेगळं अक्षर घेतलं पाहिजे आणि ती व्हॅल्यू या इक्वेशन 2 मध्ये पुट केली पाहिजे. ओके, म्हणजे कळालं का सांगतो, हे लेंदी होणार आहे थोडंसं. पण मी आता जरा डायरेक्ट लिहितो. लॉग यू चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन यू डीयू बाय डीएक्स आणि हे जेव्हा तुम्ही सोडवाल त्याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे एक्स रेस टू एक्सच आणि 1 प्लस लॉग एक्स. पण इन टू लॉग टू द बेस ई आणि 10 आहेच. पण महत्वाचं काय की या यू न परत इकडे मल्टिप्लाय केलं पाहिजे. यू म्हणजे परत ही टर्म आली का. मग देअरफॉर डीयू बाय डीएक्स इक्वल्स टू 10 रेस टू एक्स. ओके. हे इकडं एन टू परत एक्स रेस टू एक्स ब्रॅकेट मध्ये 1 प्लस लॉग एक्स. लेंदी प्रॉब्लेम आहे. एन टू लॉग 10. चला डीयू बाय डीएक्स झालं. चला आता हे करूया आपण. हे इझी जाईल असं वाटतं पण प्रॉडक्ट रूल लागेल. मग व्ही इक्वल्स टू एक्स रेस टू 10 घ्या लॉग. मग लॉग व्ही इक्वल्स टू ते एक्स रेस टू 10 पुढे येतील आणि पुढे फक्त लॉग एक्स राहील. लॉग एक्स ते एक्स रेस टू 10 पुढे घेतलं. रूल सोपं आहे. कारण चला आता किती वेळा घेतला आपण बघा. लॉग यू चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन यू डीयू बाय डीएक्स. लॉग व्ही चं 1 अपॉन व्ही डीव्ही बाय डीएक्स. लॉग वाय चं 1 अपॉन वाय. अशी प्रॅक्टिस करायची आहे. मग तुम्हाला ते का नाही फॉर्म्युला येणार सांगा. मग लॉग व्ही चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन व्ही डीव्ही बाय डीएक्स. फर्स्ट टर्म as it is derivative of the second term plus second term as it is into derivative of the first term. रेस टू टर्म पुढे घ्या आणि एक्स रेस टू काय येणार 9. आता मी या दोघातून एक्स रेस टू 9 कॉमन काढलं तर 1 प्लस 10 लॉग एक्स येणार. हे काय कळालं का. एक्स रेस टू 9 हे एक्स रेस टू 1 आहे ना. या 10 मधून 1 केले की 9 येणार ना. ते 9 कॉमन काढलंय मी. पण डीव्ही बाय डीएक्स काढायचे ना तुम्हाला. मग डीव्ही बाय डीएक्स काढण्यासाठी हे व्ही इकडे जाणार. व्ही कोण आहे एक्स रेस टू 10 इंटू कोण एक्स रेस टू 9 पुढे कोण आहे 1 प्लस 10 लॉग एक्स. बाप रे आताशी एवढं झालं. तर डब्ल्यू कोण आहे सांगा बघू. एक्स रेस टू 10 रेस टू एक्स आहे. परत तसंच एक्स रेस टू 10 चं डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू 10 चं डेरिव्हेटिव्ह हो थांबा गडबड आहे. इथं काढलं एक्स रेस टू 10 चं डेरिव्हेटिव्ह 10 एक्स रेस टू 9 पण 10 रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स चा फॉर्म्युला वापरावा लागेल. ए रेस टू एक्स इंटू लॉग असतं ना तसं. बघा लॉग घेऊया आपण. म्हणजे लॉग डब्ल्यू इक्वल्स टू 10 रेस टू एक्स इंटू लॉग एक्स. ओके. मग 1 बाय डब्ल्यू डी डब्ल्यू बाय डीएक्स डेरिव्हेटिव्ह. First term as it is derivative of the second term plus second term as it is log x derivative of the first term. मग 10 raised to x derivative 10 raised to x into log 10. बस हे डब्ल्यू इकडे मल्टिप्लाय करा. डब्ल्यू कोण आहे एक्स इंटू एक्स रेस टू 10 रेस टू एक्स आहे. ब्रॅकेट मध्ये ह्या टर्म्स राहतील. आता हे डी डब्ल्यू बाय डीएक्स हे डीव्ही बाय डीएक्स हे डीयू बाय डीएक्स हे सगळं इक्वेशन 1 मध्ये पुट करा इथं आणि मग फायनल आन्सर मिळेल. लेंदी क्वेश्चन आहे पण असू दे ना. अवघड कुठे आहे. मी कंप्लीट केलेलं नाहीये पूर्णपणे. याच्या पुढे तुम्हाला थोडे 2 स्टेप करून त्या इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू पुट करायचे लक्षात घ्या. नाही सर अवघड वाटतंय फार अवघड आहे. जमेना. काय जमेना इथं बघा ना. y इक्वल्स टू चला एक्स रेस टू एक्स अगोदर लिहूया आणि एक्स रेस टू ए आणि ए रेस टू एक्स नंतर लिहूया. ह्याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट निघेल का. नाही लॉग घ्यावा लागेल. घेऊया की मग. मग पहिला एक काम करूया लेट यू म्हणूया आपण एक्स रेस टू एक्स ला आणि व्ही म्हणूया आपण एक्स रेस टू ए प्लस ए रेस टू एक्स ला. मग y इक्वल्स टू काय येणार यू प्लस व्ही. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग y चं डेरिव्हेटिव्ह कोण dy बाय dx. u चं डेरिव्हेटिव्ह कोण du बाय dx. v चं डेरिव्हेटिव्ह कोण dv बाय dx. हे क्वेश्चन 1. ओके. ठीक आहे. तर लक्ष द्या मी काय सांगतो ते शांतपणे. u तुमचा एक्स रेस टू एक्स आहे. आता मी थोडस इथं जाणार आहे. स्टार्टच मी करतो कुठल्याही व्हिडिओला इम्पॉर्टंट टाईप ना. एक्स रेस टू एक्स दिसलं एक्स रेस टू एक्स दिसलं ना तुम्हाला की माहितीये लॉग घ्यायचं दोन्ही बाजूचा. मग इकडे काय येणार लॉग यू इक्वल्स टू लॉग एक्स रेस टू एक्स. हे लॉग यू प्रॉपर्टी एक्स इंटू लॉग एक्स होणार.
लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह झालंय आपलं 1/u du by dx. First term as it is, derivative of the second term plus second term as it is, derivative of the first term. मग therefore du by dx, u ने इकडे मल्टिप्लाय करा. u कोण आहे तुमचा? x raised to x, 1 plus log x. झालं का? 1 प्लस लॉग एक्स हे लक्षात घ्या आणि हे झालं डी बाय dx. आता v कोण आहे? अरे v ला लॉग घ्यायची गरज नाहीये. डायरेक्टली आन्सर्स आहेत. चला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. v चं डेरिव्हेटिव्ह dv बाय dx. कॉन्स्टंट आहे मग a x रेज टू a मायनस 1. a रेज टू x टू a रेज टू x इंटू लॉग a. झालं. आणि ह्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करा. मग काय लिहिणार? dy बाय dx इक्वल्स टू पहिला कोण? du बाय dx म्हणजे ही व्हॅल्यू. मग माझं पाठ झालंय x रेज टू x 1 प्लस लॉग x प्लस dv बाय dx म्हणजे ही व्हॅल्यू a x रेज टू a मायनस 1 प्लस a रेज टू x इंटू लॉग a. झालं फिनिश. मग आता काय माहितीये का? आपण हे जे प्रॉब्लेम आहेत 1, 2, 3, 4, 5 एवढे प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे आहेत. पण मी तुम्हाला फक्त हिंट देणार आहे. व्यवस्थित समजून घ्या. y इक्वल्स टू u मायनस v. मग डिफरन्शिएट केलं की dy बाय dx इक्वल्स टू du बाय dx पण मायनस साइन आहे बरं का dv बाय dx. बरं u कुणाला अज्युम केलं बघितलं का तुम्ही? कुणाला अज्युम केलंय? साइन x रेस टू कोण आहे? नेक्स्ट ला. साइन x रेस टू कोण आहे इथं? साइन x. ठीक आहे. आता ऐका. शांतपणे ऐका लक्षात घ्या. साइन एक्स रेस टू साइन स्क्वेअर असू दे, कॉस स्क्वेअर असू दे, क्यूब असू दे, थोडी गोष्ट वेगळी होती. साइन एक्स रेस टू टॅन आहे. टॅन कॉस हे काही एक्स असेल तर लॉगच घ्यायचं इथं लक्षात घ्या. म्हणजे मला लॉग यू इक्वल्स टू टॅन एक्स इंटू लॉग साइन एक्स. काय केलं मी? मी केलं काय? तर मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या की मी लॉग घेतला दोन्ही बाजूचा आणि रेस टू टर्म पुढे घेतली लक्षात घ्या. आता डिफरन्शिएट करूया. लॉग यू चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन यू du बाय dx. ओके. फर्स्ट टर्म ऍज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म. ऐका. लॉगचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन जे काय आहे ते आणि साइन एक्सच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करा. कॉस एक्स मी 1 मिनिट थांबणार आहे. लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन साइन. साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉसनं मल्टिप्लाय. पण कॉस अपॉन साइन म्हणजे कोण रे? कॉट एक्स ना. मग सांगतो लॉग साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉट एक्स आहे. मग कॉट एक्सचं इंटिग्रेशन लॉग साइन असतं लक्षात घ्या. कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे? लॉग साइन एक्स हे डोक्यात ठेवा. ओके. आता फर्स्ट टर्म ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म ऍज इट इज लॉग साइन एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म म्हणजे कोण? सेक स्क्वेअर एक्स. पण टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस. मग टॅन ला हे कॉट कॅन्सल होणार लक्षात घ्या म्हणजे 1 येईल. म्हणजे मला असं मिळालं की du बाय dx इक्वल्स टू हे u इकडे जाऊ दे. u कोण आहे तुमचं? साइन एक्स रेस टू कोण? टॅन एक्स. ब्रॅकेटमध्ये टॅन ला कॉट कॅन्सल. किती उरलं इथं? 1 प्लस पुढं कोण आहे? सेक स्क्वेअर एक्स वाटल्यास अगोदर लिहूया आणि ते लॉग साइन एक्स नंतर लिहूया. हा ही अर्धा पार्ट झाला आपला du बाय dx फाइंड आउट केला आपण. ओके इक्वेशन 1 साठी. आता v ची व्हॅल्यू. अरे v ची व्हॅल्यू पण सोपी आहे. v इक्वल्स टू एक्स रेस टू कोण आहे? लॉग एक्स. घ्या लॉग दोन्ही बाजूचा. मग लॉग v इक्वल्स टू लॉग एक्स रेस टू लॉग एक्स. चला ते लॉग एक्स पुढे घ्या. मग लॉग v इक्वल्स टू लॉग एक्स चा स्क्वेअर लिहून टाकतो की डायरेक्टली बाळांनो ब्रॅकेट स्क्वेअर. हे लॉग एक्स परत लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर होणार आहे. आता डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन व्ही डीव्ही बाय डीएक्स. आता लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2 इंटू ब्रॅकेट येणार आणि चेन रूल नुसार ब्रॅकेटच्या आत आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करा. व्ही ने इकडे मल्टिप्लाय करा. मग डीव्ही बाय डीएक्स इक्वल्स टू व्ही कोण आहे तुमचा? एक्स रेस टू लॉग एक्स ब्रॅकेट द्यायला विसरू नका. 2 लॉग एक्स आणि अपॉन एक्स. ठीक आहे संपलं. हे तुमचं आन्सरच आहे. आता हे डीव्ही बाय डीएक्स. ओके. हे डीयू बाय डीएक्स त्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करा. मग देअरफॉर डीवाय बाय डीएक्स आता मी लिहिणार नाही तुम्हाला लिहायला होणार आहे. दॅट इक्वल्स टू हे जे टर्म आपलं डेरिव्हेटिव्ह आलंय कुठं गेलं? डीयू बाय डीएक्स. ओके इथं हे आणि हे पुढे लिहा
च्या अगोदर मायनस साइन द्यायला विसरू नका. मग चला आजचा टाइप कळाला का? लॉग घ्यायचा टाइप आहे. तुम्ही सॉल्व्ह करणार आहे. चला आता. याला यू म्हणा, याला व्ही म्हणा, याला यू आणि याला व्ही म्हणा सॉल्व्ह करा. हा टाइप आपण उद्याच्या लेक्चरला घेऊया कारण ह्याला वेळ लागणार आहे. माझी इच्छा काय 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हा प्रॉब्लेम पण तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. 6, 7 त्याच्यानंतर हे 8. 8 प्रॉब्लेम. पण पुस्तकात या टाइपचे प्रॉब्लेम शोधायचे आणि स्कोर बुस्टर ओपन करायचं. क्रेडिट्स पुस्तक असेल, नवनीत असेल, ब्रह्मास्त्र असेल, तर डेरिव्हेटिव्हमध्ये हा टाइप कुठे उपयोगी पडला का बघा सीईटीमध्ये, एमसीक्यूमध्ये नक्की असणार आहे लक्षात घ्या. चला, मग आजपासून नवीन सुरुवात. टार्गेट पैकीच्या पैकी मार्काचं मला तुम्हाला पुढे पोहोचवायचंच आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडतायत मित्रांनो नक्की शेअर करा. ऑल द बेस्ट.